ही धाराशिव मधली आहे। जिल्ह्यातली शिवसेनेतली गटबाजी आता पुन्हा एकदा उघडपणे समोर आलेली आहे। माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये अंतर्गत मतभेद स्पष्टपणे पाहायला मिळाले। काही पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत असल्याने उन्मेष पाटील यांच्या समोर आता अंतर्गत गटबाजीचं आव्हान असल्याचं दिसतंय। मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने महाराष्ट्रभर जो त्या ठिकाणी त्यांनी संघटनात्मक रचना केली त्यातला भाग म्हणजे धाराशिवची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिली। त्यामुळे धाराशिव लोकसभेतल्या संघटनात्मक एकंदरीत बांधणी करणे, SIR सारख्या मोहिमेमध्ये BL-1चा सहभाग नोंदवणे आणि एकंदरीत शिवसेनेचा नेत्यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचून संघटना मजबूत करणे या दृष्टिकोनातून जबाबदारी देण्यात आली। पुढची बातमी बघूया। हिंदूंवरचे अत्याचार थांबवण्यासाठी मला पंतप्रधान करा असं वक्तव्य बजरंग दल अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आता केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आता माझे कोणतेही मतभेद नाहीत, हे मतभेद पूर्वीच मिटल्याचं आता तोगडियांनी स्पष्टपणे सांगितलं। पुढची बातमी बघूया। माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि सध्याचे खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आज साजरा होत असून आणि त्या निमित्तानं प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी नारायण राणे यांचं वाळू शिल्प साकारलेलं आहे। हे वाळू शिल्प साकारण्यासाठी त्यांना 6 तासांचा कालावधी लागला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।